काहीच नाही खाणार. निर्जल. निर्जल जलही नाही. मेरा जल पे खाली त्याचं निर्जल. साबुदाणा आणि इकडे काय आहे हे भजे शेंगाड्याच्या पिठाचे. शेंगाड्याचे पिठाचे भजे. बटाट्याला त्यासाठी लागणार आहे की आता एकदम लहान लेकरू न खाता पिता त्याला बसलेलं नसतं का असं कोमेजून गेलेलं जस्ट एक म्हणजे सेम तसा दिसत होता ते आता इथे. मी करत होती पण ते म्हणले आता मला ब्लॉग मध्ये यायचं आहे तर ते म्हणले आता मग मला 2 मिनिटं येऊ द्या. आहे झिरो सिविक सेन्स. झिरो म्हणजे मायनस सिविक सेन्स. इतकं चांगलं आहे आणि इथं लोकांनी लगेच फुलं अजून काय काय बाटल्या म्हणजे फालतू लोक आहेत आपले. अरे अरे वस्त्र हरण नाही तसं. सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सकाळी जस्ट उठून मी आत्ता रेडी झालो आहे. आज आहे महाशिवरात्री. सो माझा आहे फास्ट. मी फक्त पाणी पिणार दिवसभर. सो आता खाली जाऊयात, बघूयात काय चाललं आहे नेमकं. शिवरात्रीची पूजा झाली असेल मम्मीच्या आत्तापर्यंत तर. कॉज मी थोडा लेट उठलो आहे का तर मी जस्ट ब्लॉग एडिट करत बसलो होतो आधी आणि आता अपलोड करेल तो. त्यानंतर खाली जाऊयात. सो लेट्स गो. आणि भैया आपला इथं बसलेला आहे सध्या. काय शिवरात्रीचं काय उपवास काय फराळावर आहे कशावर तुला काय कसं आहे काय नाही. काहीच नाही खाणार. निर्जल. निर्जल जलही नाही. मेरा जल पे खाली त्याचं निर्जल. बढ़िया आहे देखो. बगर काय याचं साबुदाणा. साबुदाणा आणि इकडे काय आहे हे भजे शेंगाड्याच्या पिठाचे. शेंगाड्याचे पिठाचे भजे. बटाट्याला त्यासाठी लागणार आहे की हे लवकर ते लाल व्हायले लवकर पाण्यात टाक. अजून मिरची मिरची. फायनली बनते ना आता भजी. साबुदाणा, बटाटे, शेंगाड्याचं पीठ आणि मिरची. काय काही एवढे लवकर मोठे टाकायचे का? उपासाचे मंचुरियन. उपासाचे मंचुरियन. उपासाचे भजी झालते. मंचुरियन जी रेसिपी आहे ती तशीच आहे ना, अशी नाही दाखवत होतो. अशी का अशी बघून देता दाखवतो ना भजी कशी आहेत कशाला बांध बघून घे. असे गोल गोल बरं जाऊ दे गोल गोल कर. बघितले का? हां पुन्हा म्हणू नको. हां काय बा टाकताना कसे टाकले कसे टाकायचे टाकताना कसे टाकले कशी झाली बाबा तुमची रेसिपी? हा नंबर 1 झाली का? भजे भजे मंचुरियन भजे असे चांगले लागले का पहिलेवाले चांगले लागले? हे गोल गोल का? बघा आता हे रिअल स्ट्रगल चालू आहे. ह्यांना आणलंय शूटला इथं. त्यांना झोपायला पाहिजे त्यांनी पण ते झोपायला तयार नाहीत आता. आणि हिचं एक वेगळं चालू आहे कृतिकाचं. आणि मी इथं घेणं देणं उगाच आणून बसवलंय मला इथं की तू शूटला पाहिजे म्हणून. असंच असतं काहीतरी. काय काय संबंध ते फोटो काढणारा वेगळा माणूस तर लेकरांचे शूट मी करू का आता? बस मामा पाहिजे. कशाला मामा पाहिजे? मोठ्या मामाला काही सांगत नाहीत. मोठ्या मामा नुसतं घरी बसतो. छोट्या मामाला नुसतं पळते. अवघड आहे. जस्ट उठून बसलाय. ज्यावेळेस मी त्याला पाहिलं होतं आता एकदम लहान लेकरू न खाता पिता त्याला बसलेलं नसतं का असं कोमेजून गेलेलं जस्ट एक म्हणजे सेम तसा दिसत होता ते आता इथे. हे ह्या विषयांवर डोकं ठेवून झोपल्याला. मी जस्ट ब्लॉग चालू केला की तिने उठून बसला माणूस तो. मग आज झोपायचं का? मला झोप येते. हो झोप ना मग. मला नाही ना झोपायची का? झोप बाबा. तू दिवस थांबलो. तर सध्या पहिला प्रहर चालू आहे आणि मी आता खाली पूजेला जातोय. जस्ट मी आंघोळ वगैरे परत केली आहे पूजेला बसण्यासाठी. 4ही प्रहर मी पूजा करणार आहे. सो जाऊयात खाली. ओम नमः शिवाय. सो पहिल्या प्रहरची पूजा केली आहे. तर आपलं डमरू आहे, रुद्राक्ष आहे आणि सोबत महादेवाची
पूजा केली दुधानी. दुसऱ्या प्रहरला आपण वापरणार आहे दही. सो आता फर्स्ट जी आहे ते पहिला प्रहर संपलाय, दुसरा प्रहरला पूजा करूयात. आणि इकडे मम्मीची चालू आहे सध्या काय वडे बनवायली. आणि काय पप्पाला जाताना पोळी आणि दशमी. पुरी आणि दशमीचं चालू आहे परत. साबुदाणा वडे इकडं. आणि हे दुपारी जे बनवले होते आपण ते वाले भजीत. तुला कधी करायचं आहे फराळ? का थोड्या वेळ काय पप्पा आहे आमचं सगळं. सगळ्यांचं राहिले काय इकडं बटाट्याची भाजी. दीदीला? पप्पा नाही. अच्छा दशमी सोबत नाही. अच्छा दशमीसोबत नाही आला. ओके ओके. एवढं पप्पाला देतो का? हां देतो ना पप्पाला. टेस्ट सांगा म्हणून म्हणजे ओके ओके. लाल तर बनवली. हिरवे नाही केले की ते? हिरवीची नाही, लाल बुंद तर अच्छा मला वाटलं लाल तिखटाचे केली असं नाही. म्हणली ना. पप्पाला तिखट मीठ मग विचारायचं. गरम आहे पोळी एकदम पोळी टाकायला. चलो अभी पापा के पास जाएंगे अपन. लो ते गरम आहे ते तिखट कसं आहे ते सांगा. पूजेच्या मध्ये चालू आहे पप्पा गावाला जाणार आहेत त्यासाठी पुऱ्या आणि दशम्या बनवणं. आणि ही घेऊन चाललो आहे मी दीदीला पुरी की टेस्ट कशी झाली पहिली पुरी. गोल्या धरा तुम्हाला हे टेस्ट करा पुरी आणि सांगा कळवा कशी झाली आहे ती. हा हो. लगेच खा. बाजूला ठेव ना तिथे ठेव ना इतकं लांब ठेव ना थोडी. झोपली ती तिकडं. हे दोन नंटे टुंटे यांचं चालूच असतं असं पाजणं पिजणं. आणि काय इथं कार्टून बघत होती तिच्यासाठी पण ती झोपून घेतली तिने बिचारीने. कशी टेस्ट तिखट मीठ काय लागते काय सांग. मी त्याचे एक्सपेरिमेंट करणारी आहे. चुकलं तर बाबा रागवते. नाही नाही काही नाही रागवत तुला. कसं झाले काल परवा केली ना तशापेक्षा तशी नाही. मग कशी आहे वेगळी आहे का? भांगार आहे का लई? खूप भंगार नाही पण तशी नाही आहे. सोसो. मग काय कमी जास्त आहे असं म्हणतोय. तिखट आहे, थोडं मीठ टाकायचंय. मीठ लागतंय तिला थोडं. तिखट आहे. बरं तशी क्रिस्पी लागा ना ती. नाही टेस्टच आलं नाही का. हा ठीक तुला दिली ती नको मला का? मी शब्दानं खाल्लाय बस झालं. बरं ठीक आहे चला टाटा. काय आता भाऊजी मला माझ्याच जागेवर उभे आहे आणि ते खेचच करायला लागले आहे नाही का. मी करत होती पण ते म्हणले आता मला ब्लॉग मध्ये यायचं आहे. तर ते म्हणले आता मग मला 2 मिनिटं येऊ द्या. माझं काम सगळं नाही ते मग माझं काम सगळंच त्यांनी करून टाकलं आज नाही का. पण ते म्हणले वाणीला घेणार नाही. का तर वाणी राहत नाही. काय म्हणले पप्पा तुम्ही? काय मी नवरा बायको करतो. मी बसणं बायकोनी करणं बेट आहे चांगलं वाटत नाही. तेवढं करावं तुम्ही बिचारीने. म्हणून आपण नाही करायला पाहिजे. आपण नाही. मी तिला म्हणलं मदत करायला उलट पाहिजे. की तुम्ही करू नका. असं नाही. मला नाही आवडत. चांगलं. ओ छान झालं. छान झालं. छान झाली का आता दुसरी रिॲक्शन? ओके तिला विचारून ये एकदा तुझं. ऍडिशनल करून. हा ठीक आहे आता मी विचारतो परत दुसरी पुरी कशी झाली. स्टॉप करून विचारा म्हणजे ते बाळगायचं. आता ही दुसरी तुला बनवून दिली ही कशी झाली? छान आहे. खरं सांग अगं पप्पाला न्यायच्यात त्या नाही ही खरंच चांगली आहे. त्या दिवशी मगाशीच पेक्षा केली मी. हा मगाशी पेक्षा चांगली ही. चवळीला मगाशी काहीच कळत नव्हतं का? 14 रे. ही चांगली ठीक आहे. आता हे उठलेलं होतं मगाशी ते बी उठलं आणि ते तिसरं झोपलेलंच आहे का? अच्छा चला टाटा. बाय. आणि पप्पांनी तिसऱ्या प्रहरची पूजा केली जी की बाकी कोणत्या प्रहरची पूजा नाही झाली तरी चालेल पण तिसऱ्या प्रहरची पूजा करायला हवी होती. ती रात्री मग पप्पांनी 1:30 वाजता ते पूजा केली आणि मग नंतर ते झोपायला गेले आणि मी बघत होतो आदियोगीचं आणि नामस्मरण करत होतो. जस्ट माझी 4थ्या प्रहरची पूजा झाली आहे. आता मला जायचं कंकालेश्वरला
कॉज मग तर प्रसाद घेऊन ते वाटेल आणि मग उपवास संपला. भैया पण येतं खाली, त्याची पण पूजा झालेली आहे. आता कंकालेश्वरला जाऊयात आणि प्रसाद वाटूयात. आणि आजची जी शिवरात्रीची 4ही प्रहरची पूजा आहे, त्या 4ही प्रहरच्या पूजा कंप्लीट झाल्यात. मी परत आंघोळ केलेली आहे 4थ्या प्रहरच्या आधी, पूजा करायच्या आधी. आणि खूप सुंदर वाटतं आहे आतनं. झोप पण असं नाही झाली आहे, काहीच नाही आहे, बट स्टील खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं मला. आता जाऊयात मंदिरात, बघूयात. लेजिट कुणीच नाही आहे इथे, साफसफाईला आलीत फक्त लोक आता. आणि मी आलो आहे. आणि हा आहे 0 सिविक सेन्स. 0 म्हणजे मायनस सिविक सेन्स. इतकं चांगलं आहे. आणि इथं लोकांनी लगेच फुलं, अजून काय काय बाटल्या, म्हणजे फालतू लोक आहेत आपले. नाही झालं पाहिजे असं, पण काय बोलणार आता. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. काही व्हिडिओ काढू नको. काय चला. 3 बार विचारायला दिलं. सो फायनली मी जस्ट झोपून खाली आलो. सकाळची काही झोप येत नाही अशी मला. तिथे आता 11:30 वाजलेत. 7ला वरती गेलो असेल, त्यानंतर फोन खेळत खेळत 8:30 वाजता झोपलो होतो. आणि जस्ट उठलो आहे आत्ता. आता जेवण करतो. कालपासून मी काल दुपारपासूनच पाणी नाही पिलेलं आहे मी. आता काहीतरी खातो. आणि काय केलं आज बघूयात. एकतर बनवले भाभी आज काय मेन्यू काय? कढी आहे, आमटी आहे, अजून बापरे. पोळी, पापड आहे, चपाती आहे, पुरणपोळी आहे. हो हो हो. आणि हे सगळं आज भाभीने केलंय का तर मम्मी झोपली होती. मम्मी 4 वाजता हा म्हणजे तेच नाही का, म्हणजे झोपली होती म्हणजे 4 वाजता जागे होती. मग परत पुरण साहित्य केलं मग. वाह म्हणजे चटका बिटका, वा वा वा. काय बघायचं आज. म्हणजे यावेळेस मार्क भेटणार आहे. टेस्ट करायचं. मी खरं टेस्ट सांगायचं. खरंच सांगेन आज मम्मी. सगळं तिच्या हातचे म्हणजे यस यस. कणिक ह्याच्यात पासून- काय हा, कढी कढी. ह्याच्यात कढी आहे. अच्छा, कढी आहे, आमटी आहे, चपाती बनवल्यात भाभी. पुरणपोळी अजून बनायची. मी लवकर आलो खाली त्यांचं बनायच्या आधीच. आज काम करताना दिसायला बारी किती दिवसांनी. होय आई, इथं काय मीच काम करतोय बाई, काय सांगा. हा भाभी ते म्हणतच नसते. काहीच नसते म्हणून. चांगली झाला भाभी, आमटी चांगली झाली. हा काय सुंदर झाली आमटी. कढी अजून पिली नाहीये मी, पण आमटी खाल्ली आता, सुंदर झाली. यस. बनेनवर आहे अरे अरे वस्त्र हरण नाही तसं. ते. तेच म्हणतो. अरे काय कट झाले भैया. चांगलं झालं, शांत झालं. अहो वा. सुरेख झालं. कसं अति सुंदर. आणि खाल्लं बी नाही 2 दिवस काहीच नाही, मग असू शकतो परत. काय म्हणतो, ते बोलायचं गरज नाही पडायला. मी खरं बोलणार. मग उपवास झाले खरं नाही तेव्हा तोंड.